नमस्कार. मी निरंजन देव, अध्यक्ष मराठी विश्व न्यू जर्सी. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गोंधळ, परमात्म्याशी एक संवाद हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या संस्कृतीतील बऱ्याच पद्धती, बऱ्याच पारंपरिक पद्धती, काही लोककला या काळाबरोबर हळूहळू नाहीशा होऊ लागल्या आहेत. लग्न, मुंज इत्यादी शुभ कार्यानंतर होणारा गोंधळ हे एक त्याचंच उदाहरण. नवीन पिढीला किंवा इवन माझ्यासारख्या जुन्या पिढीतील काही लोकांना याची माहिती देण्यासाठी किंवा पुन्हा एकदा ओळख करून देण्याचा हा मराठी विश्वचा छोटासा प्रयत्न. सध्या भारतातील लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम आम्ही आपल्यापुढे लाईव्ह आणू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. तरी पण या कठीण परिस्थितीत सुद्धा हा कार्यक्रम रेकॉर्ड करून आपल्यापुढे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सादर केल्याबद्दल पुण्याच्या सर्व कलाकारांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या पुण्यातील बॅकस्टेज टीमचे मराठी विश्वतर्फे मनपूर्वक आभार. चला तर मंडळी, घालूया किंवा पाहूया गोंधळ. सादर करते श्री राजेंद्र केशवराव बडगे आणि मंडळी. धन्यवाद. नमस्कार. जय गणेश लोककला मंचचे संस्थापक कैलास केशवराव बडगे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांचे चिरंजीव राजेंद्र केशवराव बडगे सादर करीत आहेत आंबेचा गोंधळ. यातील कलाकार गायक व संयोजन राजेंद्र बडगे, हार्मोनियम व्यंकटेश गरुड, गायक चंद्रकांत लसूणकुटे, संबळ व गायक सचिन काटे, संबळ तुंतुणे अक्षय लसूणकुटे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आंबेचा गोंधळ हा कार्यक्रम आम्ही खास मराठी विश्व न्यू जर्सीसाठी सादर करीत आहोत. मराठी विश्वने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मराठी विश्वचे निरंजन देव, विनीता देव व विहार देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच कोरोनाच्या काळात दी कन्सेप्ट इव्हेंट स्टुडिओचे सतेश कुलकर्णी यांनी त्यांची जागा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार. धन्यवाद. गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, तुझा गोंधळ मांडीला देवी, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, आई घोड्याच्या वागताई आई, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, तुळजापूरची भवानी आई, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, योगेश्वरी ग भवानी आई, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, आरोड्याच्या मसोबार महाराजा, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रे बाप्पा, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, तुझा गोंधळ मांडीला दिवा, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, तरी मरी ग भवानी आई, गोंधळाला यावे, गोंधळाला यावे, गोंधळाला
झाले देवीचे गोंधळ. अशी अंबाबाईचे गोंधळ झाले कुठं? छत्तरशिंगी करड कोल्हापुरी भक्ताच्या दारी झाले महाराज. मग या भक्तांनी या वाघजाई जवळ काय मागणं केलं? धन दे कण दे पाच पुत्र लक्ष्मी दे असे हारकुताचे गोंधळ चालते करू. मग सर्व कार्य सिद्धिविनायक हो. गजानन गणपती हो. आज गोंधळाला या ठिकाणी आले कसे? कार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेजस्वरूप तुझ्या आरतीला नबी लक्ष दीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. तण गणपती गजवदना गौरीकानंदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीच्या नंदना सुख लाभते सदना करिता आराधना. सुख लाभते सदना करिता आराधना. गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना नेत्री ज्ञान तेज झळकते झळकते मोद वक्रतुंड उदळते उधळते स्वर सात येती पूजनानी गणपती गजवदना गौरीच्या नंदना. गजवदना गौरीचा नंदना रंगी नाचता गणपती गणपती ऋणजुण घागऱ्या वाजती वाजती स्वर सात येती पूजना. स्वर सात येती पूजना गणपती गजवदना गौरीच्या नंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना व्यास बुद्धी कटी मेखला व्यास बुद्धी कटी मेखला रेखीव त्यात पदर रेखिला रिद्धी सिद्धी करी वंदना. रिद्धी सिद्धी करी वंदना. श्री गणपती गजवदना गौरीच्या नंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना. मग हे झाले मुळाजी गजानन गणपती गणराज गणपती 14 विधीची सारथी तोंड फिरविती गोमाटी जे अंबाबाईचा गोंधळ मांडला. वा, वा, वा. त्या अंबाबाईनी माहूरगड सोडलं तुळजापूर सोडलं कोल्हापूर सोडून 3.5 पिढं सोडून आज अंबाबाई गोंधळाला आली कशी? आली कशी? एवढा आता गोंधळी बुवा तुम्ही सांगा. वा वा आंबे जगदंबे 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 चित्त गगनाचे तंबे बया माझी जगदंबे जगदंबे. मम कुलदैवत आंबे पार्वती जगदंबे आंबे जगदंबे चित गगनाचे तंबे आया माझी जगदंबे जगदंबे. निराकार तुझे राणी निराकार तुझे राणी निरंजनी करये माया माझी जगदंबे जगदंबे आ जगदंबे.
राजे स्तंभे अंबाबाई जगदंबे. मग ही अंबाबाई आहे कशी? कशी आहे बुवा? चिताचं समाधान करणारी, दुःखाचं निवारण करणारी, निवारण करणारी, आपल्या जवळचं सुख भक्ताला देणारी, भोळ्या भक्ताचं सुख आपलं मानणारी. अशा प्रकारची अंबाबाई आहे. वा वा. मग या अंबाबाईला द्यायचं काय? हा. तर भाव धरून या पोटी स्मरती देव तेथीस कोटी. भावांती जगदंबा. हा. ज्याच्या अंतकरणामध्ये भाव, त्याच्या अंतकरणामध्ये देव. नाहीतर एक मन आहे, काय बुवा? मनी नाही भाव. देवा मला पाव. आणि अंबाबाई तुला देईल पाव. वा वा. देवा मला पाव. देवा मला पाव. अरे देवा मला पाव पाहिजे. ज्याच्या अंतकरणामध्ये भाव असतो वा वा. त्या ठिकाणी देव हा नांदत असतो. आनंद असतो. सावजी मल पलडी बाळ, हा. दोघे करती द्वार पाळ, असे महान महान भक्त होऊन होऊन गेले. गेले आणि अंबाबाईच्या चरणावरती लीन झाले. लीन झाले. पण या जगदंबेने काय केले? हा. भक्ताचा शुद्ध भाव पाहिला हा, हा. आणि या भक्ताला वा वा. भेट देण्यासाठी एक पाहुणी म्हणून आली. आली. ती अंबाबाई पाहुणी या गोंधळाला आली कशी? आली कशी बुवा? अंबाली पावणी ग नैनी ज्योत लावणी ग, देवी आली पावणी ग नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग. आली पावणी ग, आओ शहारूप सुंदर अंबाबाई मावरगडची राणी. आ तुळजापूरची भवानी. शहारूप सुंदर अंबाबाई मावरगडची राणी. तुळजापूरची भवानी. सेवा करीतो मनी एक भावे, उदिकार करती देवी आली पावनी. अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावनी ग, नैनी ज्योत लावणी ग. आली पावनी ग, ज्योत लावणी ग. गवगवीत घट माळ फुलाची पूजा रास केली. आईची पूजा रास केली. गवगवीत घट माळ फुलाची पूजा रस केली. अबीर गुलाल आता चंदन प्रेमाने शिंपिले. देवी आली पावणी ग नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावणी ग. अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग. आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग. संबळ तोंड के टाळ हरी नाना दोन्ही वाजे. नाना दोन्ही वार. ये संबळ तोंड के टाळ मुदुमारी. क्या बात. तोंड के टाळ आग नाना ध्वनी वाजती. नाना दोन्ही वार. अहो कवड्याचं भूषण अंबा उदिकार गर्जती. देवी आली पावणी ग नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावणी ग नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावनी ग, नैनी ज्योत लावणी ग. अंबाली पावनी ग, नैनी ज्योत लावणी ग. अरे हो. अंबाली पावनी नैनी ज्योत लावणी. शहारूप सुंदर अंबाबाई माहुरगडची राणी. देवी तुळजापूरची भवानी. सेवा करीतो मनातला भाव सकाळी कऊ दे बोला. आज अंबाबाई पाहुणे आली. आली. अनेक प्रकारचे पाहुणे येतात. वा वा. पाहुणे आल्यावर आपण काय म्हणतो? पाहुणे आलात
हा चहा घ्या, कॉफी घ्या, लिमका घ्या, चिवडा लाडू घ्या. नेहमीपेक्षा आदर सत्कार जास्त. परंतु बाबा अंबाबाई पाहुणे आली. अंबाबाईचा घट भरला. गव गवीत घट माळ अंबाबाई पूजा रास केली. चंदन कापेरा त्रिमुक्का प्रेमाने शिंपिले म्हणे वाहण्यात आले बुवा. आज अंबाबाईची मनापासून मानस पूजा मांडली. मांडली. गोंधळ घालायचा. वा वा. पण हा वाद्यांचा प्रकार पाहिजे. पण वाद्य अंबाबाईचे आवडीचे वाद्य. ब्रह्म विष्णू महेश वा वा. यांनी निर्माण केली. संबळ चोंडके टाळ मृदुंग आली. नाना ध्वनी वाजे. गळा कवड्यात भूषण ल्याली उदे. करजती. अंबाबाईची गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली. माळ घातली. उदे नामाचा गजर केला. वा वा. आणि भक्त मनामध्ये प्रसन्न झाला. पण कृपा दृष्टी वा. त्या विठाबाईनी करी कृपा म्हणून माऊलींनी गोंधळ घातला. आणि ते माऊली काय म्हणतात? नेसुनी पैठणी अंगी खन चोळी. गळा वजरटिक पायी मासोळी. हळदी कुंकाल देवी झाली दंग. मोत्यानी भरू चला भांग. मग जगदंबा आदिमाय शक्ती. हो. आज मोत्यानं भांग भरली. सोन्याच्या पावलांनी जगदंबा कोण गोंधळाला आली. गोंधळाला आली. मग देवीची कृपा असल्याशिवाय वृद्धीचं कार्य सिद्धीला जात जात नाही. नाही. मग बाबा मग ती करी कृपा माऊलींनी सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. पंचग प्राण दिवट्या दोन्ही नेत्रांचे आरंभला गोंधळ तुझा चंद्रभागे तिरी. मंडप दिला देवीनं तिन्ही ताळावरी. मग ज्ञानेश्वर माऊली, देऊचे तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, साधू संत येते कारण तोची दिवाळी दसरा. मग साधू संतांना सुद्धा आई जगदंबा जगदंबेची सेवा करावी लागली. मग ही मूळ माया झाली भूती आणि प्रपंचाची परडी हाती. मग ही जगदंबा आदी माया शक्तीची कृपा असती. ती कृपा होती कशी हे आमचे राजूभाऊ सांगतील. बरोबर आहे. करी कृपा उजळ करी दीपा बोध करी सोपा येऊन नवलाई सचितानंद अंबाबाई ग करी कृपा उजळ गुण दीपा बोध करी सोपा येऊन नवलाई सचितानंद अंबाबाई ग करी कृपा. तू विटेवर सखये बाई. करी कृपाजी माझे मन लाव तुझ्या पायी. करी कृपाजी तू सावळे सुंदरी. करी कृपाजी लावण्य रूप मनोहारी. करी कृपाजी निज भक्ता करुणा करी. करी कृपाजी पंढरपूर रायली. पंढरपूर रायली डोळा पायली संत देखील वरुण विटाई सचितानंद अंबाबाई ग करी कृपा कर दीपा बोध करी सोपा येऊन नवलाई सचितानंद अंबाबाई ग करी कृपा. तुझा देवारा मांडीला करी कृपाजी चौकासनी कळस ठेविला. करी कृपाजी ज्ञान गादी दिली बैसया. करी कृपाजी यावर बसवली आदी माया. करी कृपाजी फुले पुष्प आणले पूजया. करी कृपाजी प्रेम चांदवादी गला. करी कृपाजी काम क्रोध मद मत्सर. दंभ अहंकार त्याचे बळपार सर्व सुकल्याली सचितानंद अंबाबाई ग करी कृपा उजळ गळ दीपा बोध करी सोपा येऊन नवलाई सचितानंद अंबाबाई ग करी कृपाजी शुक संकादिक गोंधळी. करी कृपाजी नाचती प्रेम कल्लोळी. करी कृपाजी उधे उधे उधे. उदो उदो शब्द यारोळी करी कृपाजी पुढे पुंडलिक जीवटावो. करी कृपाजी याने मार्ग गाविला नेटावो. करी कृपाजी आई दावली मुळ पिठावो. करी कृपाजी बाप रखुमा देवी वरुषी सागरू त्याला नमस्कारू तव सुकल्याली सर्व सुकल्याली सचितानंद बाबाई ग करी कृपाजी उजळ गुळ दीपा बोध करी सोपा येऊन
अंबाबाई सच्चिदानंद अंबाबाई करी करी कृपाजी ओमी उगली उम दैवता तेहतीस कुळदेवांची मूळ माता हा आश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून जगदंबे तुझी घटस्थापना करुणी करोनी मूलमंत्र अवतीभोवती रक्षक ठेवणी हा ब्रह्मा विष्णू महेश आई तुझ्या लागती पूजनी पूजनी असा जगदंबेचा गोंधळ आहे. मग गोंधळ हे एकनाम त्या ठिकाणी सहस्रनाम त्या ठिकाणी एकनाम मग करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा येऊनी लवलाई सचित आनंद अंबाबाई कृपा. मग ज्ञानेश्वर माऊली देवचे तुकाराम महाराज एकनाथ महाराजांनी सुद्धा जगदंबेचा गोंधळ केला. एकनाथ महाराजांनी देहाचा फुलवाऱ्या जगदंबेला अर्पण केला. हा. हो जय जगदंबे पूर्ण गदंबे जग उदबोधे देह तुला रपिला देवी तुझा फुलवारा बांधिला. गोंधळ घालायचा कशासाठी कशासाठी? पूर्वी गोंधळ होता कुठे गोंधळ आपल्यावरती आला केव्हा वा वा आणि गोंधळ कशासाठी घालावा हे आपण गोंधळाने सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. देवीचा या भक्तीचा याचा गोंधळ मांडला. मायेचा 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 निज रूप छायेचा गोंधळ मांडला. देवीचा या भक्तीचा याचा गोंधळ मांडला. आणि प्रथम निरांजनी निरांकार आदिशक्ती अवतार प्रथम निरांजनी निरांकार आदिशक्ती अवतार मंडप दिला सेजी आकाशी त्रिभुवनी प्रकाशी आंबेला आंबेला हांकणल्याजी सुवासनी गौ गौ पाती धनी ध्यान मन विलासल्याजी माहुर काम क्रोध मद मत्सर गोंधळ मांडला. आग मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. देवीचा या भक्तीचा याचा गोंधळ मांडला. मायेचा निजरूप छायेचा अंबाबाईचा गोंधळ मांडला. पृथ्वी निराकार होती या अंबाबाईने अवताराची धारणा केली. धारणा केली. धर्तरीचा पाठ केला आकाशाला मंडप दिला वा वा आणि 33 कोटी देव 88,000 ऋषी 60 कोटी गणाची मंडळी या सर्वांनी मिळून या जगन्मायेचा चौक भरला. चौक भरला. तो चौक भरला कसा भरला कसा चौक हा भरविला तव कोणी 9 लक्ष तारांगणी चौक हा भरविलाजी तव कोणी 9 लक्ष तारांगणी चौक हा उभारलाजी ब्रह्मराज आत्मराज कलश घट हा उभारलाजी 5 उस तत्वांचा प्रकाश माळी लांबवलीजी दिवटी चंद्र सूर्य दोन्ही बोला उद बोलाजी कोठोनी शिवशक्ती पासोनी गोंधळ मांडला. आग मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. देवीचा या भक्तीचा याचा गोंधळ मांडला. देवीचा या जगतीचा याचा गोंधळ मांडला. मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. विजयादशमी दसरा मुहूर्तावर महिषासुर मर्दिला हो रणात वदिता नाव तयाला रणचंडी नाव केलं. चंडी केली. महिषासुराचं खंडन वा केलं वा. सर्व दैवतांचं रक्षण केलं रक्षण केलं. आणि दैवतांनी मिळून अंबाबाईचा आहा. चौक भरला चौक भरला तो कसा मांडणी केली वा वा. मानवोपचार पूजा मांडली शबास. या धर्तरीचा पाठ केला आकाशी मंडप दिला. आकाशाला मंडप वा वा 9 लक्ष तारांगण काढले काढले. याचा चौकोनी चौक भरला चौक भरला. पंचतत्वाचे 5 ऊस आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश आकाश मायेची दोरी बांधली दोरी बांधली. पर्जन्यपटची माळ सोडली माळ सोडली. चंद्र सूर्याचं प्रतीक म्हणून ज्ञानाच्या दुट्या कोण पाझळल्या. ज्ञानाच्या देवट्या मांडल्या त्या खोबऱ्याच्या वाट्या म्हणजे सुवासनी ठेवल्या. आशा मनशा तृष्णा फुले कल्पना आणि वासना वासना खारी खोबरं म्हणजे काही साधं नाही. सप्त धातूचे 7 आळकुंड नवरस लिंब पूर्ण वा. दश इंद्रिय 10 खारका पाऊड वर्तमान खंड नारळाने अंबाबाईची ओटी भरली हो. घट स्थापना केली
33 कोटी देवतांची सभा स्तब्ध बसली स्तब्ध बसली. आणि विचार केला आहा. या ठिकाणी गोंधळी पाहिजे. गोंधळी पाहिजे. मग गोंधळी ते झाले कोण? झाले कोण? गोंधळी नाचती ग घन दाट हो ब्रह्मा विष्णू महेश घन दाट हो ब्रह्मा विष्णू महेश गोंधळी नाचते जी आवडी देव बसले ते कोटी गोंधळी नाचते जी वाजती त्रिभुवनी करजती न गोंधळ मांडला आग मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला देवीचा या भगती छायेचा गोंधळ मांडला गोंधळी नाचती घनदाट ब्रह्म ब्रह्म विष्णू विष्णू शिवशंकर वा वा अंबाबाईचे गोंधळी झाले सत्यलोकी. वा वा गोंधळ हस्तकी धरला आणि या मृत्यूलोकी पाठवून दिला. प्रथम गोंधळ अंबेत्वाद्वारे ख्याती केली. ब्रह्माच्या कैवारी आपण मत्स्यरूप झाले. मत्स्यरूप झाले. गुंडाळीला सागर मिठी शंका सुरा दिधली हो आणिले चारी वेद ब्रह्मापुरी स्थापिली. गोंधळ पाठवून दिला मृत्यूलोकी. शाबास. प्रथम गोंधळ शुभ कार्य, आहा. दुसरा गोंधळ नवस नवस. आणि तिसरा गोंधळ हौसेला हो. मान्य झाला. अंबाबाईचा गोंधळ घाला मनोभावनाने ऐका ऐका. आणि बऱ्याचशा विघ्नाचा नाश करणारी अतिमाया शक्ती विघ्नाचा नाश करणारी वरदा असते मला मतला आणि गोंधळाची तुझं 12 गोडी घट स्थापना घटस्थापना झाली. तिन्ही दैवतांनी गोंधळ घातला हो आणि अंबाबाईला भानुला शेवटी म्हणतात काय? म्हणतात काय बुवा? आंबेला विनवितसे भानुदास भानुदास चरण सदा गुरुजी आंबेला विनवित सेजी भानुदास चरण सदा गुरुजी विला विनवित सेजी जीवन दाखवी चरण अंबाबाई सत्वाची जी हेला नातुणी भक्त घरान गोंधळ मांडला मायेचा निज रूप छायेचा गोंधळ मायेचा निज रूप छायेचा गोंधळ देवीचा या बगडी जायचा गोंधळ मायेचा निज रूप छायेचा गोंधळ देवीचा या बगडी जायचा पाच नामाचा पाच पदाचा जो काय अंबाबाईचा गोंधळ होता हो. तो जगदंबेला परिपूर्ण झाला. परिपूर्ण झाला. पण या जगदंबेला भक्तांनी शरण गेल्याशिवाय काय गत्यंतर नाहीये. मग ते शरण कसं जायचं? शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला शरण मी आलो वावजाई तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला शरण मी आलो अंबिके तुला चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंबिके तुला चला जाऊ अग्निहोमातून अग्निहोमातून झाली उत्पन्न तारी तत्ताला तारी दत्ताला ग तारी दासाला शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला शरण मी आलो वावदारी तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला कासे पितांबर कोळी बुड्डे
गळ्यामध्ये हार, गळ्यामध्ये गळ्यामध्ये हार माझ्या वागजाईच्या गळ्यामध्ये हार वाजायच्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये हार वाघावरी सार आंबा चालली देवी चालली ग अंबा चालली शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंबिके तुला ग. चला जाऊ देवीच्या दर्शनाला. हा सोलापुराची काठी, सोलापुराची काठी येती भोमासाठी अडरी वाटेला. सोलापुराची काठी येती भोमासाठी अडरी वाटेला. शरण मी आलो अंबिके तुला ग. चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंबिके तुला ग. चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या भेटीला शरण मी आलो अंबिके तुला ग चला जाऊ देवीच्या भेटीला हा जमदाग्निपती, जमदाग्निपती, जमदाग्निपती. जमदाग्नि, जमदाग्नि शिव तुझा शिव तुझा रेणुके रेणुके वाजाई माते शिव तुझा शिव तुझा पती शिव तुझा शिव तुझा पती हा शिव तुझा पती द्यावे मला मती गुण गायला. शिव तुझा पती द्यावे मला मती गुण गायला. शरण मी आलो अंगाई तुला ग. चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण मी आलो अंगाई तुला ग. चला जाऊ देवीच्या दर्शनाला. शरण गेल्याशिवाय अंबाबाईला सुमार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही. जगदंबेचा गोंधळ महान महान संतांनी घातला, ऋषी मुनींनी घातला, दैवतांनी गोंधळ घातला. कोणासाठी? तर या भक्ताच्या सुखासाठी. बरी भवानी बाण घेऊन गेली, प्रचंड शुरात दैत्यमूर्तून आली. हा. मी पाहिली मूर्त सिंदुराची, गळामळासे फुलाची. हो. ऐशी जगदंबा देखील आज गोंधळाची. गोंधळाची पोद परडी घेऊन आती पोत ज्ञानाचा पाजळती. उदे उदे शब्द गरजती गरजती. गोंधळ येऊ आंबे. गोंधळा येऊ आंबे. हा अंबाबाई गोंधळाला ये. बरोबर आहे. आणि आज या जगावरती जे आले संकट संकट ते निवारण कर. निवारण कर. हे सर्व भक्त तुझ्या चरणाशी आलेले आहेत. वा वा. अंबाबाई हा
जे मूर्तिमुखीच्या वाटेला गेलेत हो त्यांच्याही आत्म्याला शांतता दे शांतता दे. आणि ही शांतता तुझ्यापासून आहे. बरोबर. माऊली सांगतात आई हा. ओम नमोजी आद्या आद्या. वेद प्रदीपाद्या. वेद प्रदीपाद्या. ओम नमोजी आद्या म्हणजे आदिशक्ती, जगाची उत्पत्ती स्थिती तू आहे आहे. आणि हा गोंधळ तुझ्यापासूनच आहे. हा. सर्व दैवत आई तुझ्या चरणाशी आलेत आणि तुझा जय जय काय करू लागले. वा वा. परंतु त्याप्रमाणे अंबाबाईला शरण जावं लागतं, लागतं. त्याप्रमाणे खंडेरायाला देखील शरण जावं लागतं. वा वा. महाराष्ट्राचे खंडेराव हा. खडक फोडून घेतो ठाव, भोळ्या भक्ताचा पातो नित्य अनुभव, नित्य अनुभव. दिन त्याला निधय दिन दिन आणि त्याचं- लीन त्याचं चाटून पुसून चाटून पुसून दे. अशी अशिक्षित ती जनाबाई हा. त्या खंडेरायाला नवस करती. खंडेरायाला सांगते देवा माझा काय विवाह झाला नाही, पण या माझ्या शरीरामध्ये जे विकार आहेत हा. ते जाऊन दे आणि मला भक्तीचा मार्ग दाखव. अशी ती जनाबाई त्या खंडेरायाला असून पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी खंडेराय आणि पांडुरंग हा दुजा भाव तिथं नाहीये. नाही. आणि जनाबाई त्या खंडेरायाला काय नवस नवस करते करते? एवढं या पदामध्ये सांगू. सांग. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवस. खंडेराया तुझ करीते नवस. मरुदे सासू खंडेराया, ते सातू खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, बया मरू दे सासरा खंडेराया, मरू दे सासरा खंडेराया. आता खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू. सासरा मेल्यावरी होईल आनंद, आनंद देवानंद, आनंद देवानंद. सासरा मेल्यावरी होईल आनंद, आता मरू दे नंद खंडेराया. खंडेराया तुझ करीत नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू, करीत नवसू. खंडेराया तुझ करीते नवस. नंद मेल्यावरी होईल मोकळी, नंद मेल्यावरी होईल मोकळी, आणि गळा घाली जोडी भंडाराची, गळा घाली जोडी भंडाराची. आणि खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू. आणि खंडेराया जनी म्हणे खंड, जनी म्हणे खंड, खंड खंडेराया खंडेराया जनी म्हणे खंड आवगे मरू दे आणि एकली राहू दे पायापाशी, आणि एकली राहू दे पायापाशी. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू.
जया तुझं करीते नवसू हा. मरू दे रे सासू खंडे माझ्या शरीरातली वासना जाऊ दे अशी जनाबाई खंडेरायाला सांगते. सासू मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा माझा. माझ्या शरीरामध्ये अहंकार जो आहे तो अहंकार जाऊ दे. आशा तृष्णा मनसा ननदा जाऊन दे हा. आणि एकली राहू दे पायापाशी. महाराष्ट्राचे खंडेराव खंडेराव खडक फोडून घेतो ठाव आणि बोळ्या भक्ताचा पाहतो अनुभव. आज जेजूर नगरी हा. ही जेजुरी नगरी काही साधी नाही. साधी नाही. एकदा लग्न झालं की वधूवरांनी जेजुरीला जायचं, बेल भंडार व्हायचा आणि जेजुरीला गेल्यावरती सदा आनंदाचा येळकोट मानायचा. जेजूर नगरी आजा गुजारी नांदे धनी मारतंड मल्ला नांदे मारतंड मल्हारी हा नांदे मारतंड मल्हारी हा नांदे मारतंड मल्हारी हा. आव जेजुरी नगरी आजब गोजळी नाचे धनी मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नादे मातन मल्हारी हा. सभेसी बैसला कैलासी राणा सभेचे बैसला कैलासी राणा म्हाळसा बानाई दोघी आललना सभा नाही बोले या ललना. दोई बाजूला शोभे देवांगना दोन्ही बाजूला शोभे देवांगना. भक्त येती नवस करती हा भक्त येती नवस करती प्रसन्न होई शिवमल्ला. नांदे मातंड मल्हारी हा नांदे मातंड मल्हारी हा नांदे मातंड मल्हारी हा. नादे धनी मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाम शोभले तुला मारतंडा नाम चोकले तुला मारतंडा. त्रिलोक्यामध्ये झळकतो खंडा डोक्यामध्ये झळकतो खंडा. पिवळे निशान भडकतो झेंडा फळकतो झेंडा स्वर्ग घेतले हा स्वर्ग घेतले द्वैत मर्दिले भक्त तारिले फार 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 हे! नांदे मातंड मल्हारी हा मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा आव जेजुरी नगरी आजब गोंधळी नाचे धनी मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा नवलक्ष पायरी जेजुरगडाला नवलक्ष पायरी जेजुरगडा नवलक्ष पायरी चढून जावं लागती. हो एकदा लग्न झालं हा हा की बायकोला उतरून घ्यावं लागती जावं लागतं आणि खंडेरायाच्या गडावरती जावं लागतं. जावं लागतं. देवाला सांगायचं देवा हे ओझं आणलंय हो प्रपंचाचं मान्य करून घे. मान्य करून घे. खंडेराय आशीर्वाद देतात वा वा. आणि सांगतात नवलक्ष पायरी चढून आलात. हा. नवलक्ष पायरी जेजुरगडाला नवलक्ष पायरी जेजुरगडा दीपमाळ शोभे हारो हारीला माडोबे हार हारिया भक्तांची दाटी झाली दरवाजाला लाली दरबाराला. भक्त येती नवस करती हा छंद देवाचा नाद घोडाचा भंडाराचा होतो भडीमा नांदे मातंड मल्हारी मार्तंड मल्हारी हा. नाचे मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड मल्हारी हा आज जेजुरी नगरी आजब गोंधळी नाचे धनी मार्तंड मल्हारी हा नाचे मार्तंड नगरी आजब गुजरी नांदे धनी मार्तंड मल्हारी हा. मल्हारी हा एकोड एको
जेजूर नगरी आजाब गुजेरी नांदे धनी मारतंड मल्हार मल्हार. नाम घेता विघ्न आरती हो. काळ कापती थरथर रामदास स्वामी जेजुरीला गेले. गेले. चंपाषष्ठीचा दिवस हो 6 दिवस त्या ठिकाणी राहिले. राहिले. मल्हार मार्तंड प्रसन्न झाले झाले. आणि रामदासांनी विनवणी केली. काय केली? जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार कार. मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. कैलास शिखर. नाना परीची रचना केली अपार अपार. त्या स्थळी नांदतो स्वामी शिवशंकर. शंकर. शिव शिव नाम अमृत रस सार श्रवण करावे वारंवार जावे भाऊ सागर उतरून फार फार. भक्ती मुक्तीच्या दरबारी रंगले रंगा आदी शक्ती माळसा बाण शोभते. गंगा. खंडेरायाला जावं लागतं. हो. बेल भांडार घ्यायचा घ्यायचा. आणि सदा आनंदाचा येळकोट येळकोट म्हणायचं. मुखाने म्हणायचा. म्हणायचं. आणि शरण गेल्यावरती हा. खंडेरायाला अजून विनंती करायची कशी? करायची कशी? मग 2 हात जोडले. हो. तिसरं मस्तक केलं. हो कडे पठार. हा गड जिजुरी. बर मूळ स्तंभ सोडला. हो आणि मल्हार मार्तंड हो पाहुण्या नात्याने येतात कसे भाऊ बर बर बर. सांगितलं. मल्हार वारी मोत्यानी द्यावी भरून मल्हार वारी मोत्यानी द्यावी भरून भरून कानड्या कानड्या माई बापा खंडेराया भोळ्या देवा मल्हार वारी मोत्यानी द्यावी भरून 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 मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून. 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 हा गडाचे झुराचे तुम्ही रहिवासी गडाचे दुरचे तुम्ही रहिवासी. कडे पठाराचे तुम्ही रहिवासी कडे पठारचे तुम्ही रहिवासी. देवाचा देवाचा खंडेरायाचा देवाचा 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 झेंडा वळखणार मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून. मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मिळाली. मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून. 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 पानू म्हाळसा रंबाई शिंपीनं पाल माळसा रंबाई शिंपीण. पानू म्हाळसा रंबाई शिंपीनं पाल माळसा रंबाई शिंपीण. खंडेरायाचा खंडेरायाचा माझ्या देवाचा माझ्या मल्हारीचा चालल्या हाता धरून मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून खंडेरायाचा
भरू सुरदासाचा निश्चय त्याचा दुर्दासाचा निश्चय त्याचा सुरदासा सुरदासाचा 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 निश्चय त्याचा सुरदासाचा निश्चय त्यांचा निर्णय सुरदासाचा निश्चय त्यांचा सुरदासाचा निश्चय त्यांचा खंडेरायाच्या भोळ्या देवाच्या मार्तंडाच्या चरणावर गेले मरून मल्हारवाडी. द्यावी भरून मल्हारवारी मोत्यान द्यावी भरून काय करती वा देवानी मल्हारवारी मोत्याने द्यावी भरून मल्हारवारी मोत्याने द्यावी भरून मल्हारवारी मोत्याने द्यावी भरून मल्हारवारी मोत्याने द्यावी भरून साधू संत तुझला द्याती हा गळ्यामध्ये ब्रिद्ध वागवती वागवती. तुझ्या वारीचा भिकारी प्रार्थना करी तो महाद्वारी महाद्वारी. डोळे खुळे जाऊन देवाला हात पायी मागा मागा. जाणू महिपती तुझा वागा वागा. खंडेरायाची वारी वारी. पांडुरंगाची वारी वारी. सद्गुरूंची झोळी झोळी. आणि आंबेचा जोगवा हा प्रत्येकाने मागावा लागतोच. पण या प्रकारे या महाराष्ट्रावरती मोठं संकट आलं. हो इतकं मोठं संकट चालून आलं तर ते संकट जर निवारण नसतं झालं हा तर हा गोंधळ देखील झाला नसता. जागरण गोंधळ देखील झालं नसतं. महाराजांना स्वप्न पडलं, छत्रपतींना स्वप्न पडलं. स्वप्न आई पडलं. साहेबांनी विचार केलेला आहे विचार केलेला की हा भक्त संकटात आहे, हो याला आता स्वरूप दाखवणं स्वरूप दाखवणं. हे माझं कर्तव्य आहे. हो महाराजांनी विनंती केली, आई आई आज फार संकटामध्ये आहे, हत्ती चालून आलेला आहे. संकट पडले बारी हारी तो आमचा कैवारी आलं विघ्न निवारी हो विघ्नाचा नाश करणारी वरदा असते मला माझे मोठभर मावळे आहा आणि लाखोने सैन्य घेऊन आलेलं आहे. सैन्य घेऊन आलेले असा दैत्य चालून आलेला आहे. हो आणि महाराजांनी विनंती केली अंबाबाईला हा की अंबाबाई तुझ्याशिवाय नाही आता गं. नाही तूच धाव आणि या संकटाचं निवारण कर. निवारण कर. ज्याप्रमाणे महिषासुराचं खंडन केलं, या राष्ट्रावरती महाराष्ट्रावरती दैत्य चालून आलेलं आहे. हो. आणि ती विनंती महाराजांनी त्या तुळजाभवानीला केली कशी, केली कशी? एवढं या पदामध्ये सांगितलं. सांगितलं जय जगदंबे सकल गरम रम्मे नमितो मी तुला ममाई नमितो मी तुला विघ्नाचा तू नाश करणारी वरदा दे मला गोंधळला ती तुला फार गोडी गट गट स्थापनेला ग अंबाबाई गट स्थापनेला ग
नवरात्रामध्ये करती कडकडाट असा बोला बाला. हे संकट चालू आलेलं आहे आई. आई याच्यामध्ये मला विजय दे. वा वा. तुझी स्थापना केल्याशिवाय राहणार नाही रायगडावरती आणि गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी संकल्प केलेला आहे. तर गोंधळ घालणार म्हणल्यावरती आहा. आई साहेबांनी विचार केला. विचार केला मला आवड कशाची? माझ्या गोंधळाची. नळाची. कारण माझा जन्म कशाची? अग्नीत आहे. अग्नी. हो मी जन्मली होम दैवता. 33 कोट देवतांची मूळ माता. 33 कोटी दैवत, 88,000 ऋषी, 60 कोटी गणाची मंडळी मी निर्माण केले. आणि आता हा भक्त संकटात आलाय आणि गोंधळाची तुला फार गोडी आहे आई. असा शब्द घेतल्यावरती अंबाबाई गप्प बसली नाही. मग काय झालं? भक्ताचा हा डंका वाजतो तुझ्याच नामाला ग. भक्ताचा हा डंका वाजतो तुझ्याच नामाला ग. अंबाबाई तुझ्याच नामाला ग. हव अपयश पळू लागले दाही दिशाला. जगदंबेने अवतार धारण केला. महाराजांना प्रसन्न झाल्यावरती प्रसाद दिला जगदंबेने. कोणता प्रसाद? कोणता प्रसाद? शस्त्रांचा प्रसाद. वा वा. शिवरायाच्या भक्तीसाठी प्रसन्न झाली त्याला अंबाबाई प्रसन्न झाली त्याला. आणि वरद हस्त ठेवून दिली आई भवानी तलवारीला. आणि नंतर चाल करून गेले. न युद्ध करता अशी बुद्धी दिली अंबाबाई. नाही शस्त्र चालवता. शिवरायाच्या भक्तीसाठी प्रसन्न झाली त्याला अंबाबाई प्रसन्न झाली त्याला. वरद हस्त ठेवून दिले आई भवानी तलवारीला.
तशीच भक्ताला अग तुझेच नाम घेऊन अंबाबाई येऊ गोंधळाला अग जय जगदंबे सकलग्रंथ नंदितो मी तुला विघ्ना विघ्नासाठी नाच करणारी वरदान दे मला असा विजय झाला. हो गंडकी नदीमधून पाषाण आणला, वा वा मूर्ती निर्माण झाली निर्माण झाली आणि रायगडावरती आई साहेबांची स्थापना झाली. सर्व भक्त जातात हो आणि अंबाबाईला जोगवा मागतात. हा जोगवा काही साधा नाही, तो जोगवा नाथांनी सांगितलाय, तो ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरा मर्दला लागुनी त्रिविध तापाची करावया दाडनी अव भक्ता लागे तू पावसी निरबणी हो जोगवा मागन दिवसा जोगवा मागन जोगवा मागन आंबेचा जोगवा मागन द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती गडे बोधाचा झेंडा मी घेईन बेदारई वारीला जाईन हो जोगवा मागण देवीचा जोगवा मागण जोगवा मागण देवीचा नवविध भक्तीच्या करोनी नवरथ तरुणी व सद्भाव अंतरीच्या मित्र दंब सासुना सांडिन कुपात्राईचा जोगवा जोगवा मागिना जोगवा मागण देवीचा जोगवा मागण जोगवा मागण देवीचा जोगवा मागण पूर्ण बोधाची भरील परडी आचमन तृष्णेच्या पाडीन धरणी मन माझे विकारी करील पुरवंटी अद्भुत रसाची भरील दूरडी द्वसाची भरील दूरडी जोगवा मागण देवीचा जोगवा मागण जोगवा मागण देवीचा जोगवा मागन देवीचा जोगवा मागन देवीचा जोगवा मागन आता साधने झाले मी निसंग कल्प नवऱ्याचा सोडविला संग काम क्रोध झोडविले मांग केला बाई मोकळा मार्ग सुरंग जोगवा जोगवा मागण जोगवा मागण देवीचा आई जोगवा मागन देवीचा
जनार्दनी 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 एक पण देखिला जन्म मरणाचा फेरा हा चुकविला जोगवा मागन देवीचा जोगवा मागन जोगवा मागन देवीचा जोगवा मागन जोगवा मागन जोगवा मागून ठेविला हा जाऊनी नवस मी महाद्वारी फेडिला पण एक जनार्दनी एक पण देखिला. तर माणूस कसा असावा माणूस कसा नसावा बोधक फटका हो आज सांगितलं जाईल. असावा नसावा ऐकून घेवा श्रोत परीक्षक असावा श्रोत परीक्षक असावा अव आम्ही वगाणार समजून देणार उठून जाणार नसावा जी. अव सभेला जाणार तालात राहणार सुरात गाणार असावा सुरत गाणार असावा नाहीतर गप्पा जोडणार तीनथड उडणार दादिशी पडणार नसावा जीजी दाजी जीजी दाजी सभेला जाणार तालात राहणार सुरात गाणार असावा सुरत गाणार असावा नाहीतर गप्पा जोडणार तीनथड उडणार धापदिशी पडणार नसावा जीजी अव अंगाने खंबीर बोलण्यात गंभीर सरदार गंभीर असावा सरदार हंबीर असावा सरदार हळूहळू बोलणार गुळमुळू करणार बायकात बसणार नसा. नसावा जीजी दाजी जीजी दाजी दाजी अव शाळेला जाणार कधी नाही चुकणार अभ्यास करणार असावा मुलगा शिकणार असावा नाहीतर मुलीत फिरणार चेष्टा करणार मार खाणार नसावा. जीजी दाजी अव शाळवाचा हुरडा खोबर खरडा म्हशीला भरडा असावा म्हशीला बरडा असावा आता जावई तिडकान दिसण्यात रोडका सासूचा लाडका अव रागात गांधार अरे रागात गांधार जोरडा छानदार सिनेमात अंधार असावा सिनेमाचा अंधार असावा तिकीट चुकवणार फुकट बघणार रेल्वेत झोपणार नसावा. अव बायकोला प्रेमी सरदार नामी कुत्रा टॉमी असावा कुत्रा टॉमी असावा बायकोला भिणार जाडलोट करणार भांडी घासणार असावा. अशा प्रकारे बोधक फटका हा शाहिरांनी सांगितलेला आहे. त्यानंतर हो आरती होणार आहे. प्रेमाने गावो स्वामी नाम प्रेमाने गावो स्वामी नाम नाम रे प्रेमाने गाव स्वामी नाम रे प्रेमाने गाव स्वामी नाम हा लख 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 दिवट्या जळती लक 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 दिवट्या जळती
दीपमाळ माळरी पाजळली दीपमाळ माळ रे प्रेमाने गावे वरुणा माळ लावणे प्रेमाने गावे आरती निरंजना सद्गुरु स्वामी नाथ निरंजन सद्गुरु स्वामी 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 सुकर्ता दुकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटके दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना जय देव रत्नाखचित फळा गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुंझुंटी नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर सरळ तोंड वक्र तुंडक्ती नैना दास माता वर्ताय सदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना दुर्गे दुर्गत भाती दुर्गी चौकारी अनाथ नाते अंबे करुणा विसारी वारी वारी जगमा मरणाचे वारी हरी पडलो आता सकाळची वारी जय देवी मैयापूर मधली ओ दैजापूर मधली त्रिभुवनी भुणी पाता तुझायचे नाही चारी समलो परंतु न वोले काही साई विविधा करता पडले प्रवाही देशू भक्ता लागे देशू गाथा लागे पावत कवलाई जय देवी जय मैत्रा तुमन युद्धाच्या तुमन दुर्वल विश्ववर दे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाचा देशापासून थोडी दुःखापासून थोडी थोडी गोपाची आंबे तुझ वाचून कोंडुडाच्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना माऊर गड रेणुके तुझा पुरभवानी घोड्याच्या वाघजाई कडे पठार मल्हारी खानका जावे ना आपल्या भक्तांना प्रसन्न व्हावे एकदा अंबाबाईचा आई वाघजाई बैरीचा बोल भवानी की गुरुदेव